आजच्या या 13व्या अध्यायामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि जे सगळे आज 13व्या दिवशी सातत्याने इथे आलेले आहात गीता अध्ययनासाठी, त्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि खूप कौतुक आहे तुम्हा सगळ्यांचं. आता आपण आज 13वा अध्याय म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम असं या अध्यायाचं नाम आहे. तर कसे विभाग केलेले आहेत आणि कसं क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, तर याचा थोडक्यात आणि तुम्हाला समजेल असा अर्थ सांगून आपण काही बाकी गोष्टी जाणून घेणार आहोत. तर या सगळ्यांचं तुमच्या या 13वा अध्यायामध्ये स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी वंदन करते. श्री श्रीला प्रभुपाद यांना वंदन करते. श्री नामनिष्ठ प्रभूजी यांना वंदन करते आणि माझ्या प्रेरणा मनीषा माताजी आणि अन्वया माताजी यांनाही वंदन करून आजच्या अध्ययन वर्गाला सुरुवात करते. तर मला आता उत्तर द्या हा थोडी थोडी. कोण आहेत आज? चैतन्य आहे, कस्तुरी आहे, रियाताई आहे, ठीक आहे. तर मला विचारायचं आहे की आपण दुसऱ्या अध्यायामध्ये काय शिकलो हो? आता आपण 13व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत, पण आठवतंय का दुसऱ्या अध्यायाचं नाव किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये मुख्य आपण शिकायला सुरुवात केली आणि जिथे अर्जुनाला पहिला धडा दिला कृष्णांनी, तो कुठला धडा दिला? तर इथून थोडंसं सगळं सुरू होतं. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की प्रत्येक अध्याय हे एकमेकांशी जोडलेले आहेत, तर कुठेतरी त्या अध्यायाशी निगडीतच आजचा पण अध्याय आहे. तर कुणाला आठवतंय का या खुणेनी आपण? येस, कस्तुरी, परफेक्ट. आपण शरीर नाही, आत्मा आहोत आणि आपला आत्मा आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. बरोबर रिया, अगदी बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्यासाठी टाळ्या. व्हेरी गुड. आपला आत्मा आपल्या हृदयात आहे आणि या आत्म्याचं किती सूक्ष्म आहे तो आत्मा. तर या आत्म्याला कोणीही आपल्या सूक्ष्म आपल्या साध्या डोळ्यांनी बघू शकत नाही, कारण तो अत्यंत सूक्ष्म आहे. एकाच 10,000 इतका, केसाच्या टोका इतका तो एकाच 10,000 इतका भाग आहे. म्हणजे मला सांगा की किती तो सूक्ष्म असेल. आणि मग आपण म्हणतोय की शांती सूत्र. आता हे शांती सूत्र परमात्मा. तर आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगते की क्षेत्र म्हणजे काय. तर क्षेत्र म्हणजे तुमचं शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे या शरीराला जाणणारा जो क्षेत्रज्ञ. आता हे थोडक्यात झालं. आणि मग आपले गीतेचे विषय हे भगवद्गीता कुठल्या कुठल्या विषयांवर आधारित आहे मला सांगा बरं? भगवद्गीता ही कुठल्या कुठल्या विषयांवर आधारित आहे? ईश्वर, जीव, बरोबर आरोही. प्रिया, ईश्वर, जीव, कृपाताई बरोबर. प्रकृती, प्रकृती नंतर काळ आणि कर्म, अगदी बरोबर. तर असं हे या, तर आता येस, अगदी बरोबर. तर या प्रकृती, मग आपण कुठेतरी या सगळ्याशी आता इथे दिलंय की भोगता कोण आहे? प्रकृती. अर्जुनाला खूप प्रश्न पडलेले आहेत आणि अर्जुन विचारतोय ही क्षेत्र आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, मग ही प्रकृती म्हणजे काय आहे, की हे ज्ञान कशाचं ज्ञान दिलं जात आहे आणि भोगता म्हणजे या सगळ्याचा उपभोग घेणारा हा कोण आहे? तर शांती सूत्रामध्ये तुम्ही बघितलंय की या सगळ्याचा म्हणजे शांती सूत्र काय सांगतं तुम्हाला? सांगा बरं मला, शांती सूत्र काय सांगतं? भगवंत काय आहे? भगवंत परम आनंद आहे. भगवंत सर्वोच्च नियंत्रक आहे. बरोबर? आणि भगवंत कसे आहेत? परम, अगदी बरोबर. व्हेरी गुड. स्वर बरोबर, रिया बरोबर. परम सखा आहे. परमेश्वर हे परम सखा आहेत. तर प्रत्यक्ष भगवंत हे उपभोक्ता आहेत. भगवंतांनी ही प्रकृती निर्माण केलेली आहे आणि त्याचा संहार करणं ही भगवंतांच्याच हातात आहे. म्हणजे अधर्माचा जेव्हा अगदी टोकाला जातो अधर्म, तेव्हा भगवंत प्रत्येक युगामध्ये प्रकट होत आहेत. कुठली ही 4 युग आहेत हो? मला सांगा, कुठली 4 युग सांगितली मी तुम्हाला? कुठली 4 युग सांगितली? पहिलं युग कुठलं सांगितलं?
परमानंद बरोबर सांगितलंय कस्तुरी, व्हेरी गुड. त्रेतायुग. पहिलं युग कुठलं? सत्ययुग. अगदी बरोबर. त्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. अगदी बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थोडीशी रिव्हिजन. येस, रिया सगळ्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत. खूप छान, खूप छान. तर अशा प्रकारे आपण कोण आहोत? तर आपण शरीर नाही, आत्मा आहोत. आणि हा आत्मा परमात्म्यासारखा कसा आहे हो? परमात्मा कसे आहे तसा हा आत्मा कसा आहे? सच्चित आनंद. काय सांगितलं मी? सत म्हणजे काय? सतचा अर्थ काय आठवतोय? सच्चिदानंद. बरोबर. मग सच्चिदानंद हे परमेश्वराचं पण नाव आहे. भगवंत कसे आहेत? सच्चिदानंद आहेत. कसे? सत म्हणजे जे शाश्वत आहेत. सांगा, सच्चिदानंद शाश्वत. अगदी बरोबर कस्तुरी. अगदी बरोबर. आणि चित म्हणजे की सर्व ज्ञान संपन्न आहेत, सगळ्या ज्ञानाने परिपूर्ण आहेत आणि काय आहे? तर परम आनंद आहेत हो. तर सच्चिदानंद असा आपला परमात्मा, आपला आत्मा सुद्धा असाच अविनाशी आहे, सच्चिदानंद आहे आपला आत्मा सुद्धा. आणि म्हणूनच आपण शरीर नाही तर आत्मा आहोत. आणि ही जे शरीर, जे आपलं शरीर बनलेलं आहे, ते कुठल्या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे? आठवतंय का? खाली दिलेलं आहे सगळं. शरीर कुठल्या 5 गुणांनी बनलेलं आहे? तर हे जे स्थूल शरीर म्हणजे जे आपल्याला हे जे अ, भौतिक म्हणजे जे शरीर दिसतंय आपल्याला, फिजिकल शरीर, तर ते कशाने बनलेलं आहे? पृथ्वी. बरोबर. आनंद नाही बेटा. पृथ्वी, आकाश, खाली दिलंय हवा, पाणी, अग्नी, भूमी. बरोबर, भूमी. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि याबरोबरच 8 अंगांनी म्हणजे कुठेतरी मन आहे आपलं, बुद्धी आहे आपली आणि आपला खोटा अहंकार. तर सूक्ष्म शरीर म्हणजे हे जे फिजिकल बॉडी आहे ही पंचमहाभूतांनी आणि आपलं शरीर त्याच्याबरोबर मन आहे, बुद्धी आहे आणि बुद्धीच्या बरोबरच फॉल्स इगो म्हणजे आपला कुठेतरी अहंकार, जो खोटा अहंकार आहे. तर अशा प्रकारे आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आत्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे आणि त्याला जाळू शकत नाही, कापू शकत नाही, ओला होऊ शकत नाही किंवा वाळतही घालू शकत. वाऱ्याने तो वाळूही शकत नाही. आणि आत्मा हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जातो. मग आपण आता आज काय म्हटलंय? तर भगवंतांना अर्जुन विचारतायत, की ही प्रकृती काय आहे? हे ज्ञान कशाबद्दल आहे? आणि हे क्षेत्रज्ञ. तर आपलं हे जे शरीर आहे ना, तर या शरीराला बघा, की प्रत्येक ठिकाणी मन, अहंकार आणि कुठेतरी या ज्या भावना म्हणजे या कुठेतरी कशा? तर तुम्हाला माहिती आहेत का? हे जे सेन्सेस 1 सेकंद द्या मला एक मेसेज आहे. 1 सेकंद द्या. हां, सॉरी. तर अशा प्रकारे आपल्या या इंद्रियांना म्हणजे आपली ही शरीर आहे बरं का, बॉडी आहे. तर त्याच्यामध्ये ही जी इंद्रिय आहे ही अत्यंत एक छान चित्र आहे. जे मला नेहमी खूप की हे खूप छान समजावतं तुम्हाला, की हे जे तुमचे 5 घोडे आहेत ना, हे तुमचे 5 इंद्रिय आहेत. तर कशी इंद्रिय? की कान, नाक आणि डोळे तुमचे, जीभ तुमची आणि तुमची त्वचा. तर ही 5 जी तुमची संवेंद्रिय आहेत. तर संवेदना इंद्रिय म्हणजे कुठली? कारण ज्यानी तुम्ही बघू शकता, सेन्सेस तुमचे. तर हे सेन्सेस म्हणजे ज्यानी तुम्ही बघू शकता ते डोळे, ऐकू शकता ते कान, त्याच्यानंतर वास घेऊ शकता असं नाक, त्याच्यानंतर चव घेऊ शकता अशी जीभ आणि ज्यानी तुम्हाला स्पर्शाचं ज्ञान होतं असे अशी त्वचा. तर अशा या इंद्रियांना कोण कंट्रोल करतं हो? तर माहितीये तुम्हाला? कुठेतरी ती मनाने कंट्रोल. म्हणून हा जो चाबूक आहे ना, तर हा चाबूक म्हणजे तुमचं मन आहे आणि या मनाला आपली बुद्धी कंट्रोल करत असते.
म्हणजे आपल्या शरीराबरोबर जी बुद्धी म्हटलं ना, जे अंग आहे, तर बुद्धी, मन आणि ही इंद्रिय, हे शरीर. तर हे शरीर आणि बुद्धीच्या मध्ये हे जे मन आहे ना, त्या मनाचे डोळे आहेत त्या अशा रोखून धरायला लागतात. त्या इंद्रियांना नियंत्रित करायला लागतं आणि ते कोण करतं? तर आपली बुद्धी करते. आणि हा आत्मा जो आहे ना, हा आत्मा सगळं मागे बसून बघत असतो. की आत्मा हा आपल्या शरीरामध्ये आहे सच्चित आनंदासारखा, पण जी आपली बुद्धी आणि आपलं जे कार्य करत असतं ना, तर हा बियॉन्ड म्हणजे या मनाच्या सुद्धा बियॉन्ड हा आत्मा बसलेला आहे, तो बघत असतो आणि आत्म्याच्या वर परमात्मा. तर त्याच्या पुढच्या चित्रामध्ये तुम्ही येणार आहे. तर असं कुठेतरी म्हणजे या आत्म्याला मग आता आपल्या बुद्धीला चांगलं काम करण्यासाठी, बुद्धीची कॉन्शियसनेस, चांगली चेतना म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं, की भोक्ता प्रकृती ज्ञान म्हणजे परमेश्वर हा भोक्ता आहे आपण बघितलं. पण आपल्याला या ज्ञानाबद्दल आणि आता आपल्या संवेदना तुम्हाला मला सांगा बरं एक छोटीशी गोष्ट सांगा मी ज्याच्यातनं तुम्हाला खूप सोपं करून सांगण्याचा आज प्रयत्न करतेय. थोडं या कठीण आहे हा अध्याय. कठीण म्हणजे समजायला तुमच्या बुद्धीला. तर मी त्याच्यातनं प्रयत्न करते, की तुम्हाला तो कसा समजावा. तर मला एक छोटंसं उत्तर द्या बरं, की तुम्हाला माहिती आहे इस्कॉनचा फुल फॉर्म काय आहे हो? इस्कॉनचा फुल फॉर्म काय आहे? इस्कॉन तुम्हाला माहिती आहे काय आहे इस्कॉन म्हणजे? येस. इस्कॉन इज इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. म्हणजे काय? तर ही कॉन्शियसनेस कुठेतरी मला या कॉन्शियसनेस या शब्दावर थोडंसं जोर देऊन सांगायचंय तुम्हाला, की आपण ह्या ज्या भावना आणि कुठेतरी जे आपण म्हणतो, की आपण या बुद्धी, इंद्रिय तर याच्यामधल्या संवेदना म्हणजे ही ज्या चेतना आहेत, तर हा जो कॉन्शियसनेस म्हणजे की चांगल्या भावना मग आपण आता पुढे जाऊन पुढच्या अध्यायामध्ये आपण काही गुणांचा विचार करणार आहोत. पण त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे, की हा कॉन्शियसनेस म्हणजे या चेतना, या भावना कशा निर्माण होतात आणि मग जसं मी तुम्हाला म्हटलं, की इथे हा आत्मा येऊन बघतोय. मग आत्म्याला म्हणजे चांगल्या भावना आणि चांगलं मन तयार करण्यासाठी काय पाहिजे? तर या आत्म्याला चांगलं हे तुम्हाला मी दुसऱ्या अध्यायामध्ये दाखवलेलं, की जर हा पिंजरा म्हणजे एक शरीर आहे, तर हा पक्षी म्हणजे त्याचा आत्मा आहे आणि हे शरीर बदलतं. जसं आपण म्हटलं, की पिंजरा काय अजून 4-5 वेगवेगळ्या पिंजऱ्यामध्ये पक्ष्याला ठेवू. पण हा जो आत्मा म्हणजे हा जो पक्षी आहे, तर त्याला जर काही खायला दिलं नाही, तर काय होईल हो त्या पक्ष्याचं? त्या पक्ष्याचं काय होईल? पक्षी जिवंत राहील का तो? नाही. तो मरेल पक्षी आणि म्हणूनच त्या आत्म्याला म्हणजे खाद्य म्हणून या पक्षाला जसं अन्न दिलं जातं, तर तसं पक्षाला अन्न देण्यासारखं आपण काय करतो? आपण आपल्या आत्म्याला सुद्धा अन्न दिलं पाहिजे, की चांगल्या भावना आणि चांगले विचार, बुद्धीमध्ये चांगले विचार हे निर्माण होण्यासाठी काय केलं पाहिजे? आत्म्यासाठी अन्न दिलं पाहिजे आणि मग ते अन्न म्हणजे काय हो? तर तो म्हणजे नामस्मरणाचा जप. हे अखंड नामस्मरण जे श्रीला प्रभुपादांनी त्यांच्या गुरूंनी त्यांना हे दिलं. त्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी हा गुरु महामंत्र आपल्याला दिलेला आहे, जो त्यांनी या कलियुगामध्ये सांगितलंय. हरेर्नमः, हरेर्नमः, हरेर्नमैव केवलम. कलौ नास्ति एव नास्ति एव गतिर् अन्यथा. भांडण आणि ढोंगीपणाच्या या युगात सुटकेचे एकमेव स्थान म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नावाचा जप. दुसरा कोणताही मार्ग नाही, कोणताही मार्ग नाही आणि कोणताही मार्ग नाही. आणि म्हणून हे अन्न, म्हणून नामस्मरणाचा इतका महिमा जो प्रत्येक अध्यायामध्ये सांगितला जातो. आणि मग हा जो कॉन्शियसनेस, आता आपण जो म्हणतो, की मनामध्ये म्हणजे ही चेतना, आता हा कॉन्शियसनेस हा ज्या शब्दावर आहे, मी थोडंसं तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा कॉन्शियसनेस कसा डेव्हलप होतो, कसा वाढवला जातो, ह्या चेतना मनामध्ये, बुद्धीमध्ये या चेतना कशा निर्माण केल्या जातात. तर आता ते कशा भावना आणि कसं ते इंटेन्शन म्हणजे काय? तर त्याचं उद्दिष्ट काय आहे? आता मला सांगा, की या चोराच्या हातामध्ये चाकू मला चॅटमध्ये उत्तर द्या हां.
आणि मग या चोराच्या हातामध्ये चाकू आहे, तर त्याची भावना काय आहे हो? आणि हे एका डॉक्टरांच्या हातामध्ये चाकू आहे. तर मला सांगा बरं तुम्हाला या दोन्ही मधला काय फरक दिसतोय? हा हा चोर कशासाठी चाकू घेऊन फिरतोय? चोराने का चाकू घेतलाय हो? येस, मारायला त्याला. आणि डॉक्टरनी मारायला घेतलाय का चाकू? नाही. आणि म्हणून जेव्हा या आत्म्याला म्हणजे हा शरीरामध्ये म्हणून आपण शरीर नाही आत्मा आहोत. हा आत्मा कुठेतरी हा शरीरामध्ये आत्मा आहे आणि म्हणूनच त्या चेतना आहेत. हे शरीर जीवित आहे आणि ह्या चेतना कशा प्रकारच्या असतात? तर ह्या चेतना म्हणजे इथे ही गोष्ट ही एकच कृती, हा चाकू घेऊन कृती केली जातीये. पण ती भावना कुठली आहे त्याच्या मागची? याच्या मागची भावना अतिशय दृष्ट भावना आहे. आणि याच्या मागची भावना ही अत्यंत चांगली भावना आहे आणि म्हणून ही चांगली भावना का केली जाते? की कशाप्रकारे थिंक केलं जातं, कशाप्रकारे विचार केला जातो, चांगलं आहे, वाईट आहे आणि हे चांगला वाईट जो आपल्याला कुठेतरी आपलं मन, आपल्याला बुद्धी, आपल्याला जो हा कॉन्शियसनेस देत असते, तर त्या आपल्या गुणांमधून आणि मग पुढे जाऊन आपण ह्या कॉन्शियसनेस कसा डेव्हलप होतो, तर कशाने डेव्हलप होतो हे बघणार आहोत. आता ही जी भावना, मग हे जे उद्दिष्ट इथे सांगितलं आहे, तर त्या मनुष्याच्या चोराच्या मनामध्ये वाईट भावना आणि डॉक्टरच्या मनामध्ये चांगल्या भावना ह्या तयार होण्यासाठी का? कारण त्या आत्म्याला कुठेतरी ते चांगल्या भावना तयार करण्यासाठी, ते मन कॉन्शियस करण्यासाठी काय केलं जातं? आता इथे उदाहरणार्थ, की मग त्या चांगल्या इच्छा आणि वाईट इच्छा, मग त्याच्यामध्ये कसा डिफरन्स केला जातो? मग या इच्छा म्हणजे काय? की अरे म्हणजे आपलं मन बघा हां, मन कसं असतं? मन मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, की आपलं मन हे वैऱ्यापेक्षा वाईट थिंक करत असतं. वैऱ्यापेक्षा वाईट गुण, वाईट गोष्टींचा विचार करत असतं. आणि मग का करत असतं या भौतिक दृष्टीमध्ये? तर हे अतिशय म्हणजे आता या माणसाला हे पैसे आहेत इथे. त्या पापी म्हणजे त्याचं मन कुठेतरी का होतंय? कुठेतरी इंद्रियांचा कंट्रोल जाऊन त्याला ती इच्छा होतीये, की मी हे पैसे चोरणार आहे. मग हे पैसे चोरी करणाऱ्या ह्या मनाच्या इच्छा आहेत त्याच्या. या मनाचा कॉन्शियसनेस त्याचा आणि मग कुठेतरी बघा, की त्याला काय होणार? शेवटी एक मिनिट हां, तुम्हाला याच्यावरनं एक मी गोष्ट सांगते हां. माझ्याकडे ती ठीक आहे. त्याच्यावरची नाही. हां. तर आता आपण ह्या ज्या स्लाईड बघितली ना, ही जी मनाची स्लाईड, तर याच्यावरूनच हे थोडंसं याला संदर्भ आहे. तर कसा संदर्भ आहे, की कुठेतरी ती इच्छा होणं, की कुठेतरी वाईट इच्छा, पण शेवटी तो उद्देश चांगला असणं महत्वाचं आहे. म्हणजे इथे आपण जसं बघतो, की वाईट उद्देश, चांगला उद्देश. तशा या पापी इच्छा आणि पुण्याच्या. मग भक्त कसा करतो? तर भक्त ही मनाच्या मध्ये जे काही काम करेल ते सात्विक काम, चांगलं काम. पण या ज्या इच्छा आहेत, या ज्या मनामध्ये ज्या माणसाच्या मनामध्ये या वाईट कृत्य करण्याच्या इच्छा येतात, तर या वाईट कृत्य करण्याच्या इच्छा का येतात मनामध्ये? कारण कुठेतरी त्या आत्म्याला ती भावना होते, वाईट भावना. जसं आपण एक न्यूटनचा लॉ शिकलोय, की व्हेन देअर इस अन ॲक्शन, देअर इस अ रिएक्शन. म्हणजे शेवटी तुम्ही कुठलंही काम कराल, कर्म कराल, तर त्याला कुठेतरी तुम्हाला चांगलं कर्म केलं तर चांगल्या प्रतिक्रिया. पण असं जर वाईट कर्म केलं तर त्याला कुठे जायला लागणार? त्याला जेलमध्ये जायला लागणार. म्हणजे कुठेतरी त्याला त्या प्रतिक्रिया त्या व्यक्त केल्या जातात. तर काय होतं त्याचे परिणाम काय होतात? तर त्याला ते भोगायला लागतात. त्याचे वाईट दुष्परिणाम भोगायला लागतात. आणि म्हणूनच या परमात्म्याला म्हणजे परमात्मा म्हणजे कोण आपला? भगवंत आपला परमात्मा आहे. आत्म्याला कुठेतरी आपण म्हटलं जे पहिल्या पण अध्यायात, दुसऱ्या, तिसऱ्या अध्यायात मी, की परमात्म्याचे अंश आहोत. परमेश्वर हे सगळं बघतोय हो. परमात्मा हे सगळं बघतोय
आत्म्याचं, की जे कर्म केलं जातंय, आत्मा काय करतोय, हे सगळं बघितलं जातं परमात्म्याकडून आणि परमात्मा हे सगळं एन्जॉय म्हणजे परमात्मा हे सगळं बघण्याचं काम करतोय. तो अव्यक्त आहे. तो याच्यापासून दूर आहे. म्हणजे तो त्यांनी निर्माण केलेला आहे. प्रकृती ही बघा, की ही भौतिक प्रकृती निर्माण केली, पण त्याच्यापासून तो अलिप्त आहे. आणि म्हणूनच आपल्याला हे सगळ्या प्रकृतीमध्ये मग आता या प्रकृतीमध्ये, भौतिक प्रकृतीमध्ये मनुष्य या ज्या इच्छा किंवा मनुष्याच्या या चेतना, मनुष्याचे उद्देश किंवा हे चांगलं, वाईट, पाप, पुण्य हे मनुष्य या भौतिक युगामध्ये वावरतोय, तर त्याच्यामागे काय आहे हो? त्याच्यामागे काय कारण आहे? तर भौतिक प्रकृतीमध्ये मनुष्य त्याच्या जो आचरण करत असतो, त्याला कुठेतरी डॉमिनन्स कशाचा असतो? त्याचा प्रभाव कशाचा असतो? तर चांगले गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण म्हणजे जे पॅशन म्हणजे जे असंख्य वासना असलेले गुण आहेत आणि तमोगुण म्हणजे ते अत्यंत वाईट आणि अज्ञानी गुण आहेत. तर अशा प्रकारे या भौतिक प्रगतीमध्ये भौतिक प्रकृतीचे 3 प्रकार हे सात्विक, राजसिक आणि तामसिक. म्हणजे आपण थोडक्यात लक्षात घ्या, की भगवंत हे क्षेत्र म्हणजे शरीर आणि मन, अहंकार, भावना, की या आता शरीराचे हा वेगळा भाग झाला, की शरीर हे कर्म करतं, इंद्रिय असतं. तर त्याच्यानंतर मन, भावना आणि अहंकार ह्या ज्या गोष्टींनी बनलेलं आहे, त्या गोष्टींवर कोणाचा अंमल असतो? तर या सात्विक, राजसिक आणि तामसिक गुणांचा. आणि म्हणूनच हे सात्विक, राजसिक आणि तामसिक तुम्हाला इथे दिसतंय, की या काय आहेत हो? या सगळ्या मोह, क्रोध मी तुम्हाला ते शिकवलं होतं ना, की शेवटी हे जे काय आहे ना, त्या पपेट्स म्हणजे या काम, क्रोध, लोभ, मोह या सगळ्या माया आहेत. आणि हे मायेचं आवरण हे आपण त्यांच्या हातातले पपेट्स आहोत. आपण सगळे त्यांच्याकडून नियंत्रित केले जातो. कारण का? कारण आपल्यामधले जे सत्वगुण, रजोगुण आणि तामसी गुण हे किती प्रकारे म्हणजे हे मायाजाल किती तोडू शकतात आणि मग वरती भगवंत बसले जे या मायेला, मायाजालाला कंट्रोल करत असतात. आणि भगवंत म्हणूनच सांगतायत, की ही जी तीव्र इच्छा, काम, क्रोध आणि लोभ की तुमचं काम म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं लोभ आहे, ग्रीड आहे, हाव आहे. त्याच्यानंतर अँगर म्हणजे तुमच्यामध्ये खूप प्रकारचा क्रोध आहे. म्हणजे तीव्र इच्छा ही लस्ट, अँगर म्हणजे अत्यंत क्रोध आणि अत्यंत हाव कुठल्याही गोष्टीची. ही सगळ्या या प्राकृतिक म्हणजे या भौतिक प्रकृतीमध्ये या सगळ्या गोष्टींनी माणूस बांधलेला आहे, की मला हे हवंय, मला ते हवंय. मग रोजच्या रोज त्या गोष्टींचा कितीही समोर असल्या तरी जो हव्यास आहे, की माझ्याकडे आत्ता एवढं आहे, माझ्याकडे आता एक गाडी आहे, पण मला अजून एक गाडी पाहिजे. मला अजून एक टू व्हीलर पाहिजे. मला अजून एक फोर व्हीलर अरे, पण त्या गरजा आहेत का त्या मोह आहे? तो एक प्रकारची हाव आहे आणि ती कुठेतरी वाढत जाते माणसाची. कुठेतरी त्याला बंधनं नसली, कुठेतरी त्याला मर्यादा नसल्या, तर ती हाव माणसाची वाढत चाललेली आहे. आणि मग कुठेतरी का पतन होतं बघा, की हे जे होतं, हे राजसिक, सात्विक सात्विक, राजसिक आणि तामसिक हे गुण आहेत. पण कुठल्या तीव्र, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपण म्हणतो ना, की कुठेतरी मर्यादा, मग या बंधनांमधनं आणि त्यासाठीच परमेश्वर सांगतायत, की भगवंतांनी सांगितलंय त्यासाठी या आत्म्याचं अन्न हे नामस्मरण आहे. मग नामस्मरणाने आत्म्याला कसं बदलता येतं, कसं त्याचं उद्दिष्ट बदलू शकतो. म्हणूनच या आध्यात्मिक पतन म्हणजे काय, की या भौतिक अस्तित्वामध्ये म्हणजे हे कुठलं काय असू शकतं, काय-काय बांधू शकतं माणसाला. तर इंद्रियांच्या वस्तूंचा म्हणजे काय, की हे जे भौतिक इंद्रियांना जो आनंद देतोय, मग जिभेला खायला बर्गर, पिझ्झा मस्त आनंद देतोय. डोळ्यांना बघायला मग ते चांगलं असो, वाईट असो बघितलं जातं. कानांना ऐकायला त्याच्यानंतर तुम्ही काय घालताय, तुम्ही काय वावरताय, या सगळ्या इंद्रियांच्या इच्छा आणि मग त्याबद्दल आसक्ती, मग ती खूप अटॅचमेंट म्हणजे त्याच्याबद्दल वाटणारा मोह, मग कशाती तरी तीव्र म्हणजे खूप तीव्र आपल्याला अगदी म्हणजे आपण सोडू शकत नाही, त्याचा मोह सोडू शकत नाही, की नाही मला हे हवंच आहे. मग लहान मुलांमध्ये ठीक आहे, तुमच्यासारख्या जे छोटी मुलं आहेत, की ज्यांना अगदी हट्टाने, नाही मला ते हवंच आहे. मला ती म्हणजे ते अगदी त्या दुकानामध्ये तो ड्रेस बघितला, की तो घरी आलाच पाहिजे. त्या दुकानामध्ये ते खेळणं बघितलं, की ही जी आसक्ती. मग या छोट्या वयामध्ये ठीक आहे अजून तुम्ही, पण पुढे जाऊन जर तो कंट्रोल, जर तो आपण नियंत्रण मिळवू नाही शकलो, तर कुठेतरी तो आपल्याला अधोगतीला नेत असतं. अपूर्ण राहिलेली तृष्णा, मग त्याचा राग येतो, की कुठेतरी ती अपूर्ण इच्छा आहे. मग कंप्लीट भ्रमामध्ये माणूस मायाजालात कंप्लीट भ्रम असतो एक माणसाला.
त्याच्यानंतर का कन्फ्युजन असतं. नंतर चांगल्या बुद्धीचा नाश झालेला असतो आणि भौतिक अस्तित्वाच्या म्हणजे काय, की ही सगळ्या गोष्टी का दिलेल्या आहेत, की ह्या कुठेतरी सगळ्या गोष्टींनी माणूस बांधलेला असतो. या मायाजालात जे पुढे जाऊन आपण म्हणतो ना, तर या मायाजाल आपण हे तोडायचं म्हटलं ना, ती एक खूण आहे ते एक ठीक आहे. ती पुढे गेलीये बरीच स्लाईड. तर ती कशी तोडायची? म्हणजे ह्या सगळ्या गुणांनी, या सगळ्या गोष्टींनी माणूस अधःपतनाला, की वाईट गोष्टींनी किंवा त्या वाईट म्हणण्यापेक्षा ज्या अनियंत्रित गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे काय होतं कुठेतरी अधोगतीला माणसाची चुकीच्या दृष्टीने प्रगती होते आणि म्हणूनच त्याला म्हटलं जातं आणि म्हणून या रूपात या प्रकृतीचे प्रकार, मग या गुणांचे कुठले प्रकार आहेत? तर बघा, सात्विक गुण, राजसिक हे आपण उद्याच्या अध्यायामध्ये अजून सखोल बघणार आहोत. की सात्विक माणूस कसा असतं, राजसिक माणूस कसा आणि तामसिक माणूस. मग सात्विक माणूस बघा, की जो अभ्यास व्यवस्थित पर्टिक्युलरली व्यवस्थित ऐकणं चालू आहे. राजसिक बघा, की हे इथे पेपर व्यवस्थित लिहितायत. राजसिक माणूस काय करतोय, की कॉपी करतोय. म्हणजे का, की कुठून तरी मार्ग बघणार नाही. चांगला असो, वाईट असो, पण मला ते पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे. मग ते चांगला अभ्यास करून मिळावे हे सात्विक माणूस विचार करतो. पण राजसिक का, की मला मिळाले पाहिजेत मार्क. मग मी ते कॉपी करून मिळू दे, नाहीतर मला कसेही मिळू दे, पण मला ते चांगले मार्क मिळाले पाहिजे. मग ती राजसिक कुठेतरी तीव्र इच्छा आहे त्या गोष्टीची आणि तामसिक तर काय बघा हो, आनंदीच आनंद असतो सगळा झोपलेला आहे अज्ञानामध्ये, आपल्याच अज्ञानामध्ये आणि त्याच्यामुळे त्याला पूर्ण अज्ञानी माणूस असतो हा आणि त्याची कुठेतरी अधोगती होत असते आणि म्हणून म्हणून मनुष्य काय आहे, मनुष्याच्या ह्या सात्विक, राजसिक आणि तामसिक गुणांनी मनुष्य हा वेगवेगळ्या प्रकृतीमध्ये, वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशा या प्रकृतीमध्ये त्याच गोष्टींना वेगवेगळ्या पद्धतीने पद्धतीने प्रतिक्रिया देत असतो, की एकच गोष्ट आहे, की परीक्षेला जाणं, पेपर देणं. पण बघा, सात्विक माणूस व्यवस्थितपणे पेपर देतोय. राजसिक माणूस कॉपी करून कशाही मार्गाने आणि तामसिक माणूस तिथे जाऊन झोपलाच आहे, की काही बॉदरेशन नाही. मला परीक्षा द्यायची आहे, नाही द्यायची आहे, काही फरक पडत नाही. तर अशा प्रकारे या 3 गुणांनी प्रकृती बघत असते. म्हणजे काय, की म्हणूनच भगवंत सांगतायत इथे, की ही जी चित्र आहे ना, हे खूप छान सांगणार आहे. हे मी तुम्हाला एक छान समजावून सांगते, की मनुष्याच्या या इच्छा आणि मनुष्य हा इतक्या या भौतिक जगामध्ये बांधलेला आहे, की इथे परमेश्वर आहे. जसं मी त्या महासागरामध्ये परमेश्वर हात द्यायला आहेत, तरी पण मनुष्य आपल्या गोष्टींमध्येच रममाण आहे आणि मनुष्याला कशाचीही पर्वा नाहीये आणि फक्त मला मिळवायचंय, हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, हे पाहिजे, ते पाहिजे, सगळं पाहिजे. अरे पण मग कुठेतरी त्याला मर्यादा कुठे आहेत, की इथे, की बघा तुम्ही किती असंख्य हा मनुष्य आहे बरं का आणि हा मनुष्य हे जे पोळं आहे ना, मधाचं पोळं, त्या मधाच्या पोळ्यातनं मध गळतंय बरं का आणि ते मध गळण्यासाठी हा झाडाला लटकलेला आहे बरं का आणि ते झाड इथे हे उंदीर कुरतडतायत. म्हणजे ती फांदी कधीही पडून हा खाली पडेल आणि सापाच्या मध्ये हा जाऊ शकतो, की त्याला साप खाऊ शकतात, तो खाली पडू शकतो. ह्या झाडाला हत्ती हलवतोय, म्हणजे तो हत्ती इतक्या प्रकारे हलवू शकतो, की ते झाड तुटू शकतं. म्हणजे या इतक्या प्रॉब्लेम्समध्ये मनुष्य आहे, तरी पण काय, तरी पण आपली आसक्ती सुटत नाहीये. मध चाटत बसलाय तो आणि इथे भगवंत तुला या सगळ्यांमधनं बाहेर काढण्यासाठी हात देताय, की तू चांगला मार्ग स्वीकार. मी तुझ्या रक्षणासाठी आहे. मी बसलो आहे तुझी काळजी करायला. पण नाही, आपण आपल्याच याच्यामध्ये गुंतलेले आहोत आणि किती मिळेल, किती मिळेल, ओरबडून, ओरबडून ती गोष्ट घेण्यासाठी माणूस हा बसलेला आहे. म्हणजे इतक्या समस्या आहेत, पण त्या समस्यांमध्ये भगवंत सांगतायत, "मी या समस्यांमधनं तोंड द्यायला मी तुला मार्ग द्यायला इथे बसलेलो आहे." पण तो आपल्याच ह्याच्यामध्ये मग्न आहे आणि म्हणूनच आता हे ज्ञान भगवंत सांगतायत, की या ज्ञानाबद्दल जे आपण आधी पण ऐकलं, की हे ज्ञान म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाबद्दल, की जे आत्मा आणि शरीराबद्दल, की आपण शरीर नाही, आत्मा आहोत. हे कशाप्रकारे त्याच्यामधील आपण जाणतो. मग आता शरीर आणि आत्मा, जसं आपण शरीर आणि आत्मा याच्यातला फरक बघितला, की शरीर आणि आत्मा सच्चित आनंद आहे. शरीर हे या सगळ्या गुणांनी आणि मन, अहंकार, बुद्धीनी बनलंय. तसं आत्मा हा सच्चित आनंद आहे. तो अविनाशी आहे. त्याला कुठलंही शरीर जसं
माणूस अगदी बालपणापासून वयोवृद्ध होईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे त्याची वाढ होत असते. पण आत्मा हा तेवढाच राहतो आणि त्याच्या जागी तो स्थिर असतो. मग ते जीर्ण झालेलं शरीर त्याला सोडायला लागतं आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करायला लागतो. त्याचं त्याला आश्चर्य वाटत नाही. कारण तो आहे तसा असतो. तो अविनाशी असतो. आणि हाच आपण आता इथे तुम्हाला बघताय, की आपण 3 टप्प्यांमध्ये कुठल्या 3 टप्प्यांमध्ये बघितलं हो आपण भगवंताला भेटतो? कुठल्या 3 टप्प्यांमध्ये? कुठल्या 3 टप्प्यांमध्ये आपण भगवंतांना भेटतो? थोडंसं कठीण आहे समजायला, पण तुम्ही थोडंसं समजून घ्या, की तुम्हाला हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, की काय आहे नक्की आणि शरीर आणि आत्म्यातला तर मी तुम्हाला सांगितलंय फरक. प्रकाश, अगदी बरोबर. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर असा हा अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे जसं मी काल तुम्हाला सांगितलं, की लोणी खात असतात, माखन खात असतात, की परमेश्वर हा इतका भगवंत हे इतकं तेजोमय आहे, की त्यांचं इतकं प्रखर तेज जसं मी सांगितलं हे गोलोकामध्ये सूर्यचंद्राची गरज नाही, इतका प्रकाश आहे हो, की प्रत्यक्ष भगवंतांचं तेज आहे तिथे आणि म्हणून कुठल्याही वेगळ्या सूर्य-चंद्र हे भगवंतांचेच 2 डोळे आहेत. तशा प्रकारे तसंच ते प्रखर तेजानी भगवंतांनी सगळं तेजोमय केलेलं आहे आणि हे परमात्म्याचं रूप आहे. मग आत्मा आणि परमात्मा जसं आपण म्हटलं आपण परमात्म्याचे अंश आहोत. तर तसं हा आत्मा आणि परमात्मा जो आहे तो आपल्या हृदयामध्ये स्थित असतो आणि आत्मा आणि परमात्मा मग आता आत्मा आणि परमात्म्याचाच अंश असल्यावर आत्मा जे काही करतोय हा परमात्मा बघतोय. जसं मी तुम्हाला या स्लाइडमध्ये दाखवलं, की इथे भगवंत आपल्याला हात द्यायला तयार आहेत परमात्मा. पण हा आत्मा काय करतोय? तर आपल्याच कर्मामध्ये आहे, आपल्याच क्रियेमध्ये, आपल्याच गोष्टीमध्ये रममाण आहे. भगवंत इथे बघतायत, भगवंत हात द्यायला तयार आहेत. तसं इथे हा पक्षी आहे ना, हा एक पक्षी म्हणजे आत्मा आहे, आपला आत्मा आणि हा काय आहे? तर परमात्मा आहे. भगवंत आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत. भगवंत बघतायत काय करतोय आपण ते आणि फक्त ते इच्छा काय आहे, की या आत्म्याला चांगलं अन्न देऊन सात्विकता कशी आणायची या आत्म्यामध्ये, हे भगवंत नक्की बघतायत, की तुम्हाला मगच तुम्ही या भौतिक जगातून तुमची सुटका होईल आणि तुम्ही भगवंतांकडे जाल. कारण हे काय आहे? कारण ही पृथ्वी, हे भौतिक जग म्हणजे शेवटी काय आहे हो? जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, हे भौतिक जग म्हणजे काय आहे? काय शब्द आपण दिला भौतिक भौतिक जगाला? या गोष्टीवरून तुम्हाला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोष निवारणम. पण काय आहे हे? दुःख दोषानुदर्शनम. तर याला काय म्हणतात? या आपण या भौतिक जगाला काय म्हणतो आपण? जे राहतो या कलियुगामध्ये, त्याला काय म्हटलं जातं? प्रकृती तर आहे, बरोबर. पण मी जसं सांगितलेलं, की वस्त्राचं वस्त्रालय, भांडार भांडारालय, तसं कसं असतं हे? काय आहे हो हे? कुठलं आलय आहे? आलय म्हणजे घर. दुःखालयम. अगदी बरोबर रिया. तर असं हे दुःखालय सुख आहे तो इथे. नाहीये तसं नाही, पण फार फार थोड्या ह्याच्यावर आहे. म्हणजे सुखानंतर दुःख आहे, दुःखानंतर सुख आहे, असं हे सुख-दुःख याचं हे टप्प्याटप्प्याने आहे. पण इथे काय जास्त आहे तर जन्म. जन्म घेतल्यानंतर तुम्हाला रोगांना हे जायला लागतं आणि वृद्धावस्था येते, आजारपण असतं आणि मग शेवटी शरीर जीर्ण होऊन मृत्यू येतो. तर या गोष्टींना सगळ्या सामोरं जायचं असतं मनुष्याला आणि मनुष्याला या दुःखालयम जसं आपण म्हणतो ना, इथे मनुष्य जन्माला आलाय, मृत्यू झालाय त्याच्या आधी काय? तर काही रोग जडले आहेत आणि मग वृद्धत्व आलंय, की अगदी इंद्रिय थकून गेलेली आहेत, की चालायला ताकद नसते, जीर्ण होऊन जातं आणि मग या समस्या कशाने? तर का? की या या आपल्या बेसिक नीड्स आहेत, या सगळ्या लागतात. वास्तविक समस्या या आपण वास्तविक आपल्या नीड्स काय आहेत? तर अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींनी आपलं हे सगळं अवलंबून असतं. अशा या आलयामध्ये आपल्या या गरजा आहेत. मग हे वृद्धापकाळातील लक्षणं, की वृद्ध काळामध्ये जीर्ण होतं शरीर आणि मग ही सगळी खूप छानपणे त्यांनी अगदी हसतायत, खेळतायत आणि त्याचं कारण सुद्धा आहे पुढे जाऊन सांगायचं. हे वृद्धत्व येतं, पण या वृद्धत्वामध्ये खूप काही गोष्टींना सामोरं जायला लागतं. मग आपण बघतो अल्झायमर सारखे डिसीज, पार्किन्सन सारखे डिसीज किंवा असे जे काही स्मरणशक्ती ज्याच्यामध्ये जाते, मग कोणाला डायबिटीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण दुखण्यांना, की जसं शरीराचे अवयव थकत जातात, तशा त्या अवयवांना वेगवेगळ्या व्याधींना तोंड द्यायला लागतं. जसं आपण हे जसं हे आपण बघतो, की या नट-नट्या अगदी तरुण असताना बघा किती सुंदर, पण काही नंतर वृद्धापकाळाने त्यांच्या मध्ये बदल होतो. आणि म्हणून
श्रीला प्रभुपाद इथे विचारतायत की हे सगळं आहे हो. या श्रीला प्रभुपादांनी हा जो जादूगार आहे ना, जो बघा तुम्हाला माहिती आहे ना की कांडी फिरवतो आणि त्या बघा त्यांनी त्या फुलामधून एखादी उंदीर तयार केला. मग त्याच्या हातामध्ये एवढी जादू आहे, तर श्रीला प्रभुपाद त्याला विचारतायत की तू एवढा जादूगर आहेस, तर मला सांग तू या जन्म, मृत्यू, जरा, व्याधी तर या गोष्टीतून तू काही मला सोल्युशन देऊ शकतोस का? तू यामधनं मुक्ती देऊ शकतोस का मला? श्रीला प्रभुपाद विचारतात, "नाही हो, या मॅजिशियनकडे कुठलं उत्तरच नाहीये. त्याच्याकडे कुठलं नाही उत्तर त्याच्यावर." पण श्रीला प्रभुपाद म्हणतायत, की "माझ्याकडे याचं सोल्युशन आहे. माझ्याकडे याचं उत्तर आहे." तर हा श्लोक वाचशील? हरे कृष्ण कृपा. हरे कृष्ण माताजी. वाच. कार्यकारान् कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते. पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. अनुवाद. प्रकृती ही सर्व कार्यकारांना कारणीभूत असल्याने म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे प्रकृती जे आपण मघाशी बघितलं, की या भौतिक प्रकृतीमध्ये जशी ही 3 प्रकारांनी माणसं वागतात, तर तसं इथे दाखवलेलं आहे, की काय कर्म म्हणजे आता हा माणूस इथे बघा, की हा माणूस इथे मांसाहार करतोय म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठली तर जसं मी त्या भरत राजांची तुम्हाला माहिती आहे 3ऱ्या अध्यायामध्ये नंतर 3ऱ्या नाही आता सॉरी, की तुम्हाला जेव्हा मृत्यूच्या वेळेला जे विचार मनामध्ये येतात, त्यांनी पुढचा जन्म जसं भरत राजांचं मी हरणाची गोष्ट सांगितली होती. तर त्या हरणाचा जन्म त्यांना प्राप्त होतो. तसं हे जे मांसाहारी खाणं असतं म्हणून जेव्हा काही बंधनं इस्कॉनचे काही नियम सांगितले मी, की मीट ईटिंग त्याच्यानंतर चुकीचं वागणं, अ, अन्न म्हणजे काय म्हणतो ना आपण त्यांना, की चुकीच्या पद्धतीने वागणं, की शिवीगाळ करणं, मग जुगार खेळणं या सगळ्या गोष्टींचं हे नियम आहेत, की या गोष्टी करणारा माणूस गोष्ट ती अध्यात्मामध्ये येऊ शकत नाही. मग ही काही नियम घातलेले आहेत. तर तसं या ज्या मांसाहार करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये बघा, ते तामसिक म्हणजे कुठेतरी ते तामसिक वृत्तीचे गुण तयार होतात आणि म्हणूनच या संसारामध्ये काय होतं, की उपभोग जसं सुख-दुःख या उपभोगास कारणीभूत असल्याचे आणि म्हणून मग काय असतं, की त्यांना हे खायचंय, ह्या उपभोग करण्याच्या गोष्टी आहेत, की हा मांसाहार सोडायचा का खायचा आहे? प्रत्येकाचं कसं आहे, की त्या प्रकृतीमध्ये ते कारण म्हणजे काय? पुढच्या एक उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगते हां. की जसं आपण तुम्हाला मी 2.13वा श्लोक सांगितलेला ना, त्याचं उदाहरण देऊन सांगते हां, 1 मिनिट. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदः आगमापायिनो नित्यास् शान्तिशक्स्व भारत. तर या श्लोकाप्रमाणे आपण जसं बघितलं, की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ही जशी सुख-दुःख येत जात असतात, तर तशीच सुख-दुःख माणसाच्या या आयुष्यामध्ये आनंद सुद्धा आपोआप येतो आणि दुःख सुद्धा आपोआप येतं. पण प्रत्येक गोष्टीला काही कारण. आता काही स्लाईड आहेत ना, त्या त्या दृष्टीने सांगितल्या आहेत. तर ते त्यालाच अगदी रास्त नाहीये ही. पण प्रत्येक गोष्टीला काय असतं, तर जर स्माइलिंग फेस आहे, कधी असं फेस आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं दुसऱ्या अध्यायामध्ये, की कधी-कधी काय आहे, की कधी तुम्हाला हसायला येतं, कधी रडायला येतं. मग ह्या गोष्टी कशा असतात, चढ-उतार आहेत ह्या जीवनामधले आणि कुणाला समस्या नकोच असतात हो. कुणाला समस्या येणार आहे, पण त्या टाळू कोण शकत नाही. त्यावेळेला तुम्ही नाही टाळू शकत. पण त्याचा इफेक्ट, त्याचा जो प्रभाव असतो, तो कमी केला जाऊ शकतो. मग हा प्रभाव कसा कमी केला जाऊ शकतो? मग प्रत्येक माणूस हा वागतो. मी जसं सांगितलं आता उद्याच्या अध्यायामध्ये आपण सात्विकता, राजसिकता आणि तामसिकता. मग हे जे हे जे अज्ञान आणि हे जे सात्विक गोष्टी, राजसिक गोष्टी किंवा तामसिक गोष्टी माणसाला कसे गुण दाखवतात, एक मिनिट हां. तर जसा आनंद मिळतो तसंच दुःखही थोडा वेळ असतं. जसं मी त्या राजाची गोष्ट सांगितली, की ही वेळही निघून जाईल. म्हणजे कुठली गोष्ट टिकत नाही. पण तरी पण कसं आहे, की तुम्हाला आनंद मिळतो. पण तुम्हाला जे येणारं दुःख असतं, त्या समस्या कुणाला नको असली तरी तुम्हाला त्याचं तोंड द्यायला लागतं त्याला. त्या तुम्ही टाळू शकत नाही, की मला हे नको आहे असं म्हणून ते नाही जाऊ शकत. म्हणूनच त्या मार्गातनं मग या समस्या का निर्माण होतात? किंवा या समस्या आणि या गोष्टी का तयार होतात?
कारण की प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी व्याधी आहेत, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, काही ना काहीतरी प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी समस्यांना रोजच्या रोज तोंड द्यायला लागतं. पण ते का? तर तुमच्याच कर्मामुळे. आणि काय ज्या गोष्टी करतात, आता इथे जे तुम्ही बघताय, हे तामसिक माणसाचे, जसं मी उद्याच्या ह्याच्यामध्ये हे अजून सखोल जाऊन सांगीन. हे तुम्हाला कोण दिसतंय हो चित्रामध्ये? तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय का कोणी? हे कोण आहेत? आजचा अध्याय हा थोडा कठीण आहे तुम्हाला समजायला, मी प्रयत्न करून सांगते. खूप कनेक्टेड असं नाहीये, गोष्ट एखाद दुसरीच आहे. मी शेवटी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. हेल्पर्स आहेत आणि दुसरीकडे काय दिसतंय तुम्हाला? हे हेल्प करतायत बरोबर आणि दुसरीकडे काय आहे? म्हणजे सगळीकडे हिंसा, की इथे दाखवलंय की माणसाची कर्म, जी माणसाची तामसिक कर्म, की कुठेतरी मोर्चे निघतायत, कुठेतरी हाणामाऱ्या होतायत. हे आपण बघतोय आजच्या या कलियुगामध्ये. कुठेतरी बॉम्बस्फोट होतायत. आता या बाहेरच्या देशांमध्ये पण आपण रशिया, युक्रेन सारख्या देशामध्ये आता युद्ध उफाळतायत आणि लोकांना मारलं जातंय. खून, मारामाऱ्या, जाळपोळ आणि या सगळ्या गोष्टींना इव्हन आपल्या या भारतामध्ये किती 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 हिंसा चाललेली असते. किंवा रोजच्या रोज इतकं अस्थिर जीवन झालेलं आहे आणि हे कशाने हो सगळं? आणि हे कशाने सगळं आहे तर या माणसाच्याच कर्मामुळे, की माणसाला ह्या भावना का तयार होतात आणि का वेगवेगळ्या भावना तयार होतात आणि मग कुठेतरी त्या सात्विकता, कुठेतरी या तामसिक वृत्तीची वाढ होत चालली आहे. कुठेतरी या तामसिक कारण का? कारण पुन्हा तेच आलं. पुन्हा इथे हा जो ही जी स्लाईड बघितली आपण, ही जी तामसिक, राजसिक आणि या गोष्टींना, की कुठेतरी ही स्लाईड की जिथे स्वतःच्याच याच्यामध्ये गुंग आहे आणि ही आपण स्लाईड की जिथे आपण त्या नियंत्रित करू शकत नाही. त्या गोष्टींना मोह, माया या गोष्टींना सोडू शकत नाही आणि जसं या गोष्टींमुळे आणि जसं की त्याला मग त्या गोष्टींना सामोरं जायला लागतं आणि जसं हे की कंट्रोल कसा करायचा असतो, मग इंद्रियांना नियंत्रण कसं करायचं, या सगळ्याचं खाद्य काय आहे, तर तुम्हाला नामस्मरण केलं पाहिजे आणि नामस्मरणाने सात्विकता आणि नामस्मरणाने मनामध्ये जे प्रगल्भता येते, मनामध्ये एक जे आध्यात्मिक गुण तयार होतात, त्याच्यामुळे माणसाची वृत्ती चांगली तयार होते आणि मग ह्या कुठेतरी गोष्टी करण्यासाठी माणसाला कुठेतरी मग चांगल्या भावना तयार होतात. असा हा म्हणून या कलियुगातील मोक्षाचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या नावाचा पवित्र जप करणे. इतर कोणताही मार्ग नाही, कोणताही मार्ग नाही आणि कोणताही मार्ग नाही. श्रीकृष्ण संकीर्तनाचा जय जयकार जे वर्षानुवर्षे जमा झालेल्या सर्व धुळीतून हृदय शुद्ध करते आणि सचर्त जीवनाची आग विझवतं. म्हणजे काय? की जी धूळ आलेली आहे, जी मनावर धूळ साठलेली आहे, जे वाईट गोष्टींचा लेयर आलाय, तो सगळं जाण्याची आणि वारंवार जे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी याच्यातनं जातायत, त्यामध्ये सामर्थ्य निर्माण करण्यासाठी फक्त नामस्मरण आणि मग या परत या भौतिक याच्यामध्ये परत जन्म न घेण्यासाठी आणि मग याच चक्रामध्ये परत न अडकण्यासाठी तुम्ही नामस्मरण करा आणि म्हणजे की कृष्णाकडे मोक्ष मिळवण्यासाठी कृष्णाकडे जाण्याची तेवढी तीव्रता येण्यासाठी नामस्मरण करा. अशा प्रकारे या नामस्मरणाचा महिमा हा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी तुम्हाला दिसेल, की नामस्मरण हे केलं गेलं पाहिजे आणि मग चांगले गुण. मग वेगवेगळ्या प्रकृतीमध्ये वेगवेगळे मनुष्य हे सगळ्या काही-काही स्लाईड त्या दृष्टीने दाखवल्यात. म्हणजे आजच्या याच्यामध्ये शरीर आणि आत्मा नाही हे जे आपण दुसऱ्या अध्यायात शिकलो, त्याचा हा थोडासा विस्तार करून सांगितलेला आहे. थोडंसं कठीण गेलं असेल समजायला काही गोष्टी आणि त्याच्यावरनं मी तुम्हाला ही गोष्ट एक सांगणार होती बरं का, की एक एक अशीच एक त्याच्याबद्दल, की कसा माणूस या बंधनातून आणि माणसाची हाव बघा कशी वाढत जाते आणि माणूस हा कशा या माये-मोहामध्ये अडकलेला असतो. तर एक ब्रह्मचारी असतो बरं का आणि हा ब्रह्मचारी काय करत असतो बरं का, हा ब्रह्मचारी एकदा ना तिथे त्याच्या म्हणजे हा ब्रह्मचारी म्हटल्यानंतर काय करणार? तर तो वेद अध्ययन या सगळ्याचं वेद अध्ययन त्याच्या गुरूंनी त्याला करायला सांगितलेलं असतं आणि त्या ज्याप्रमाणे त्यांच्या गुरूंनी सांगितलंय त्याप्रमाणे तो पुस्तकं आणतो आणि ते वाचायला घेतो आणि ते वाचायला अध्ययन करत त्याला झोप येते म्हणून तो तिथे झोपून जातो. तर थोड्या वेळाने काय होतं, तर तिथे उंदीर येतं का तिथे त्याची पुस्तकं जेव्हा तो बघतो नंतर, तर ती अशी कुरतडलेली असतात हो आणि ती कुरतडलेली पुस्तकं बघून तो म्हणतो, "अरे, हे कसं काय झालं?" कारण त्या उंदरांनी कुरतडलेली असतील आणि मग तो म्हणतो, "त्या उंदरांचा बंदोबस्त कसा करायचा?"
तर या उंदरांच्या बंदोबस्त करण्यासाठी तो काय करतो, एक मांजरीला पाळतो हो तो. आणि मग त्या मांजरीला पाळलं जातं. म्हणजे मग काय, ती मांजर त्या उंदराला खाईल बरं का. आणि मग आता कसं त्याच्याशी निगडीत आहे बघा. तर या मांजराला खाण्यासाठी पुन्हा काय लागणार, की दूध लागणार. म्हणजे या मांजराला जिवंत ठेवायचं असेल, उंदर कंट्रोल करण्यासाठी, तर त्या मांजराला दूध द्यायला लागेल. मग ते दूध आणायचं कुठून? मग एक गाय पाळतो. आणि मग त्या गाईला पाळण्यासाठी, त्या गाईचं संवर्धन करण्यासाठी मग त्याला काय लागणार? तर त्याला चारा लागणार. मग तो चारा आणतो. मग तो चारा म्हणजे शेत, मग तिकडे झाडं लावणं. म्हणजे कसं दाखवलंय, की कुठे ना कुठेतरी आणि मग मग माहितीये त्याला, की मग त्या गायीचं रक्षण करण्यासाठी कुठेतरी एक स्लाईड होती याच्यामध्ये, ज्याची ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. ती मला वाटतं दुसऱ्या ह्याच्यात गेली. एक मिनिट हां, त्या दुसऱ्या ह्याच्यात आहे का बघूया आपण. हं. या ह्याच्यामध्ये नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर होते. ही स्लाईड गायब आहे इथे. ओके. तर अशा प्रकारे तो गायीचं म्हणजे किती गोष्टींनी बघा बांधलेला असतो, की याच्यावरती ते, त्याच्यावरती अवलंबून ते. अशा प्रकारे हा मनुष्याचं म्हणजे या मोहजाळामध्ये मनुष्य बांधलेला असतो. आणि मग म्हणूनच त्याच्या पुढे भगवंतांनी सांगितलंय, की सगळ्या सात्विक गोष्टींचा, सात्विक ज्ञानाचा हे करण्यासाठी नामस्मरणाचा महत्व सांगितलेलं आहे. कळला का? थोडासा अध्याय समजायला कठीण आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी याच्यावरच्या काढून ठेवल्यात त्या उद्या सांगते. की त्या नेमक्या माझ्याकडे आज 1 मिनिट द्या मला, मी जरा बघते. ठीक आहे. मी काढून ठेवते. हरे कृष्णा. आज खूप कमी जण आली आहेत. सगळे गेले रविवारी फिरायला. नाही बोलू शकत. येस, हरे कृष्ण. कोणाला हरे विचारायचंय कृष्ण. काही? हरे कृष्ण. हरे कृष्ण. समजला का अध्याय? काही कळलं नाहीये का तुम्हाला? थोडा कठीण गेला का समजायला आज? कळलं तुम्हाला? हो हो माताजी. व्हेरी गुड. हरे कृष्ण. काही विचारायचंय तुम्हाला? कृपाताई लिंक टाकलीस ना? माताजी हा बोला. मी एक श्लोक म्हणू का? नक्की, नक्की म्हण. अगदी नक्की. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः क्षेत्रज्ञं चापि मा वेत्ति सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान बेटा.